अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, पूजा करताना डोळ्यातून पाणी येणे, आळस येणे, जांभळी येणे किंवा अंग जड झाल्यासारखे वाटणे असे अनेक भक्तांना समस्या येतात आणि त्यामुळेच अनेक भक्त म्हणतात, माझ्याकडून काहीतरी चुकतंय का, मला हे जमणार नाही का, किंवा देवाला माझी सेवा मान्य नाही का, असा गैरसमज करून घेतात आणि भक्ती मार्गापासून दूर होतात. तर बघा मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा माझा एकच उद्देश आहे की भक्तांच्या मनातील हा गैरसमज दूर व्हावा, त्यांच्या सर्व समस्यांचे समाधान त्यांना भेटावे. त्यामुळे जर तुम्हाला देखील अशा समस्या येत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या संपूर्ण श्रद्धेने मनोभावे स्वामींची पूजा करत असतो, त्यांचे नामस्मरण करत असतो, त्यांच्या चरणी प्रेमाने एकरूप होऊन अंतःकरणापासून दडलेल्या असंख्य अशुद्धतेचे पूर्वी जन्मीचे या जन्मीचे कर्मबंधन हळूहळू कमी व्हायला लागतात. मनात साठलेले मोह, इच्छा, वासना ते आपल्याला या संसारात गुंतवून ठेवतात. जगाच्या वातावरणात चिंता, लोभ, अहंकार, मत्सर आणि वासनेचे प्रचंड धुंदी असल्यामुळे मनावर ते राज्य करत असतात. पण भगवंतांच्या नामस्मरणाने त्या सर्व नकारात्मकतेवर प्रकाश पडायला सुरुवात होते. आपण कितीही योग्य मार्गावर जाण्याचा प्रयत्न जरी केला तरी काही कर्म अशी असतात जी आपल्याकडून अनावधानाने घडून जातात. त्या क्षणी कदाचित आपल्याला काही जाणवतही नाही, पण ती सूक्ष्म कर्मे मात्र आपल्या अंतःकरणामध्ये खोल गर्भामध्ये साठलेली असतात. आणि जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने परमेश्वराच्या चरणी लीन होतो, भक्तिभावाने नामस्मरण करतो, भक्तीच्या पवित्र ज्योतीमध्ये स्वतःला अर्पण करतो, तेव्हा हीच साठलेली कर्मबंधने आणि नकारात्मकता हळूहळू जळून नष्ट होऊ लागते. पण हाच तो क्षण असतो जेव्हा देह विरोध करायला सुरुवात करतो, कारण हा मानवी देह सदैव मोह, वासना, सांसारिक बंधनांच्या साखळदंडामध्ये कैद झालेला असतो. भगवंतांच्या नामस्मरण करताना असं वाटतं जणू आपण एका दिव्य अग्नीमध्ये प्रवेश करत आहोत. ही अग्नी आपल्याला जीवनातील वाईट वृत्ती आणि अनिष्ट ऊर्जांचे पूर्णपणे भस्म करून टाकण्याचे सामर्थ्य बाळगते. आपण जेव्हा भगवंतांचे चिंतन नामस्मरणामध्ये संपूर्ण घडून जातो, तेव्हा त्या नकारात्मक शक्तीला दैवी सकारात्मक ऊर्जा सहन होत नाही. त्यावेळी ही वाईट शक्ती आपल्या शरीरातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागते आणि तेव्हाच आपल्याला अचानक जांभळी येते, डोळ्यामध्ये पाणी येतं, शरीर जड झाल्यासारखं वाटतं किंवा आळस येतो, झोप येते. मित्रांनो, हे लक्षात घ्या की कोणतीही कमतरता नाही, ही चिन्हे आहेत की आपले मन आणि आपले शरीर हे आध्यात्मिक शुद्धीकरणाच्या गहन प्रक्रियेतून जात आहे. देहात साचलेली नकारात्मक शक्ती बाहेर पडत आहे आणि आत्म्याचे तेज जागृत होत आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये, अडचणीमध्ये स्वामी तुमच्या पाठीशी आहेत हे नेहमी लक्षात ठेवा. स्वामी नेहमी आपल्या श्वासात तुमच्या प्रत्येक पावलासोबत असतात. फक्त चांगले कर्म करत राहा. स्वामींवरची श्रद्धा ढळू देऊ नका. स्वामींवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका, कारण जिथे स्वामींची श्रद्धा असते तिथे स्वामींची कृपा नक्कीच प्रकट होते. ही माहिती प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत पोहोचवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी स्वामींची श्रद्धा या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन आध्यात्मिक माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.